विश्वास ठेव माझ्यावर. या वर्षाच्या शेवटी तू आजच्या तुलनेत अधिक आनंदी, अधिक निरोगी, अधिक समृद्ध असशील. तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत, त्या काम करत आहेत. तू हरवल्यास मी तुला मार्ग दाखवेन. तू चुकलास तर मी तुला सुधारीन. तू थकलास, हताश झालास तरी मी तुला उभं ठेवीन. माझा तुझ्यासाठी चांगला सुंदर बेत आहे. धैर्य ठेव, मार्गावर टिकून राहा. तू तुझे काळजीचे विचार माझ्या चरणी ठेवलेस. विश्वास ठेव माझ्यावर. या वर्षाच्या शेवटी तू आजच्या तुलनेत अधिक आनंदी, अधिक निरोगी, अधिक समृद्ध असशील. तुझे प्रार्थना व्यर्थ गेल्या नाहीत, त्या काम करत आहेत. मित्रांनो, तुम्हाला स्वामी समर्थांची माहिती कोणी सांगणार नाही, कारण तुमचं चांगलं व्हावं असं कोणाला वाटणार पण नाही. पण ही माहिती फक्त स्वामी सुतांना असते. मी तुम्हालाही सांगतो, कारण तुम्ही पण भक्तीमध्ये जास्त तुमचं प्रेम वाढवावं आणि तुम्हाला सत्य स्वामी समर्थ महाराज समजावे. स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आपण एक निवड केलेली असते. त्यामध्ये पहिले स्वामी सूत असतात, नंतर स्वामी दूत असतात, नंतर स्वामी शिष्य असतात, नंतर काय असतात स्वामी भक्त असतात. आता महत्वाचं ह्यात काय की स्वामी सुतांना संपूर्ण माहिती असते स्वामी समर्थांची, आणि स्वामी समर्थ महाराजांच्या कानावर सगळी माहिती सांगत असतात. पण आता मी तुम्हाला सांगतो की सत्य काय असतं, सगळं माहिती असावी तुम्हाला पण. स्वामी समर्थ महाराज सगळेजण म्हणतात की कर्दळीच्या वनामध्ये प्रकट झाले होते. अजून ह्याच्या मागचं पण काही सत्य आहे. पंजाब प्रांतामध्ये हस्तिनापूर येथील चेली या गावी स्वामी समर्थ महाराज बाल्यावस्थामध्ये सर्वप्रथम प्रकट झाले होते, आणि स्वामी समर्थांनी एकाचं कर्ज फेडवून घेण्यासाठी तिथं बाल्यावस्थामध्ये रूप घेतलं होतं. तिथून स्वामी समर्थ महाराज पंजाबवरून हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, नंतर परत मध्य प्रदेशला आले. मध्य प्रदेशवरून परत वाराणसी, वाराणसीवरून परत अरुणाचल प्रदेश, नंतर परत मणिपूर, नंतर परत पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमधील परत कोलकात्याहून स्वामी समर्थ महाराज वाराणसीला आले, आणि वाराणसीवरून परत आपल्याकडे वाटचाल चालू केली. ती म्हणजे ओडिसा, आंध्र प्रदेश, नंतर परत आपलं कर्नाटक, आणि कर्नाटकातून महाराष्ट्र. आणि जर मित्रांनो हे सिक्वल तुम्ही मॅच केलात तर हे सिक्वल होतं ओम. म्हणजे आपल्या ब्रह्मांडाची जी ध्वनी आहे तर ती ओम आहे. स्वामी समर्थ महाराज पहिल्यापासून प्रत्येक भक्ताला तोंडाने कधी न सांगता टोमने मारून त्यांच्या कृतीतून दाखवत होते की संकटातून कसं बाहेर पडायचं. आणि हेच मी तुम्हाला सांगणार आहे, आणि सांगायला मी चालू केलेलं आहे. उद्यापासून नवा व्हिडिओ, जी काय आतापर्यंत माहिती तुम्हाला माहिती नाही स्वामी समर्थाबद्दल, जे तुम्ही संकटात सहज बाहेर पडू शकता, मी उद्यापासून सांगायला चालू करणार आहे. साहजिक गोष्ट आहे, जर स्वामींनी मला पण संकटांना बाहेर काढले असल्या, मोठ्या संकटांना बाहेर काढले, तर तुम्हाला तर म्हणजे तो माझ्या समोर तर तुमचं काही संकट किरकोळ असेल. श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ.